सिंह राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा 19 ते 25 जानेवारी लवकरच सुरू होणार आहे। या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच माघ महिन्याची सुरुवात देखील होत आहे। या दरम्यान अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे। जानेवारी महिन्याचा नवा आठवडा सिंह राशीसाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। सिंह राशी या आठवड्याची सुरुवात थोडी धावपळीची असू शकते। व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची खात्री तुम्हाला असू शकते, परंतु या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला ते साध्य होईल। जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमचे जवळचे मित्र आणि प्रियजन कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यास खूप मदत करतील। आठवड्याच्या मध्यात आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगा। नोकरी करणाऱ्यांसाठी आठवड्याचा उत्तरार्धार्ध पहिल्या 6 माहीपेक्षा अधिक अनुकूल असेल। तुमचे वरिष्ठ तुमच्या कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाबद्दल तुमची प्रशंसा करतील। ज्यांच्याकडून तुम्हाला त्याची अपेक्षा नाही ते देखील तुम्हाला पाठिंबा आणि सहकार्य देतील। या आठवड्यात गती येण्याआधी शिस्त मजबूत करण्याचे संकेत मिळतात। मकर राशीतील चंद्र तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर, आरोग्यावर आणि कामाच्या सवयींवर लक्ष केंद्रित करत आहे। सुरुवातीला तुम्हाला थोडे मर्यादित वाटेल, परंतु आता लहान बदल मोठे परिणाम देऊ शकतात। कुंभ राशीतील चंद्राच्या भ्रमणामुळे नातेसंबंधांमध्ये संवाद सुधारतो। तुम्हाला जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते। मीन राशीतील चंद्र भावनिक समज वाढवतो, म्हणून सहानुभूती आवश्यक असेल। जेव्हा चंद्र मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा ऊर्जा आणि आत्मविश्वास परत येतो। तुम्ही पुन्हा पुढाकार घेण्यास तयार आहात असे वाटते, परंतु यावेळी भावनिक समज आणि संयमाने या आठवड्यात तुमची नेतृत्व क्षमता चमकेल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन नोकरीचे सकारात्मक संकेत मिळू शकतात। आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो। हा आठवडा नवीन जबाबदाऱ्या व निर्णय क्षमतांचा असेल। तुमच्या स्वभावातील नेतृत्व गुण ठळकपणे दिसून येतील, पण तुम्हाला उताळेपणा व अहंकार टाळावा लागेल। यामुळे अपेक्षित यश मिळू शकते। तुमची अनेक क्षेत्रात प्रगती दिसून येईल। तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगती साधता येईल। तुम्ही आपली कामे वेळेत व नियोजनबद्ध कराल। नोकरदारांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल। तुमच्या नेतृत्व क्षमतेमुळे सहकाऱ्यांवर प्रभाव पडेल। या आठवड्यात व्यवसाय दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नियोजन केल्यास मोठा फायदा होईल। नवीन संधी, भागीदारी व नवे करार मिळतील। सिंह राशीची आर्थिक स्थिती सामान्य राहील। तुमचे उत्पन्न चांगले राहील। जुनी गुंतवणूक लाभदायक ठरेल, पण खर्चाकडेही लक्ष ठेवा। जुनी देणी वसूल करा। पैशांबाबत शिस्त आणि नियोजन ठेवल्यास स्थैर्य प्राप्त होईल। सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल। तुमची एकाग्रता चांगली राहील। तुमचे मन विचलित होण्याची शक्यता आहे। अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल। शिक्षक व वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल। तुमच्या शंकेचे निरसन वेळेवर केल्यास आत्मविश्वास वाढेल। सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील। तुमची शारीरिक ऊर्जा चांगली असेल, पण मानसिक ताण व अतिकामामुळे थकवा जाणवेल। त्यामुळे संतुलित आहार, वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे। तसेच रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या। सिंह राशीच्या कुटुंबात प्रेमळ वातावरण राहील। हा आठवडा व्यस्ततेचा राहील। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला व मार्गदर्शन उपयुक्त ठरेल। घरात शुभ कार्य, धार्मिक कार्य घडू शकते। तुम्ही कुटुंबियांची काळजी घ्यावी लागेल। सिंह राशीच्या प्रेमजीवनात आनंद असेल। प्रेमात जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। तुमच्या नात्यात गोडवा राहील। तसेच वैवाहिक जीवनात समजूतदारपणा गरजेचा आहे। वैवाहिक नात्यात स्थिरता येईल। जोडीदाराच्या भावना समजून घ्याल। सिंह राशी आठवड्याच्या सुरुवातीला कुंभ राशीतील सूर्य आणि चंद्र तुमच्या विरुद्ध असल्याने तुमच्या जीवनात संतुलन आणणे महत्त्वाचे आहे। प्रेमाचे विश्लेषण नवीन दृष्टिकोनातून करण्यासाठी देखील हा एक चांगला काळ आहे। मीन राशीच्या चंद्राच्या काळात सध्याचे नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि आठवड्याच्या या चंद्राच्या मध्यात अविवाहित लोकांना त्यांच्या जोडीदारात काय हवे आहे ते कळते। या स्थितीत चंद्र तुमच्या पैशाची बचत करण्याच्या पद्धतींमध्ये काही नवीन दृष्टिकोन आणू शकतो। तुमच्या कुंडलीच्या या भागात शनी चंद्राशी भेटत असल्याने तुम्ही व्यावहारिक आणि ठोस नवीन कल्पना घेऊन येऊ शकता। मेष राशीच्या चंद्राच्या दरम्यान आठवड्याच्या शेवटी सोडून दिलेले प्रकल्प पुन्हा समोर येतील, कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्जनशील प्रक्रियेवर अधिक विश्वास ठेवता येईल। या आठवड्यात तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल। प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल आणि आठवड्याच्या अखेरीस तुम्ही यशस्वी व्हाल।
या आठवड्यात तुमचा तेजस्वीपणा संतुलित आणि प्रभावी असेल. एखाद्या सादरीकरणाला, खेळपट्टीला आणि किंवा पोस्टला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. टीम स्पिरिटने पुढे जा. तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी 3 व्यावहारिक पावले निश्चित करा. जर तुम्ही नाटक पाहिले तर सन्मान निवडा. सर्जनशील ऊर्जा जास्त असेल. रंग, संगीत, नृत्य किंवा कला यासाठी वेळ काढा. प्रेमात सूर्यप्रकाश आणि हास्य सर्वोत्तम काम करतील. हलके फिरायला किंवा बाहेर जाण्याचे नियोजन करा. या आठवड्यात नातेसंबंध, संतुलन आणि सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तुम्ही इतरांसोबतचे तुमचे संबंध अधिक बारकाईने पाहू शकाल. नात्यांमध्ये स्पष्टतेची इच्छा तीव्र होऊ शकते. तुम्ही परस्पर समंजसपणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. काही संभाषणे तुमच्या संबंधांची दिशा ठरवू शकतात. स्वतःला स्पष्टपणे पण सौम्यपणे व्यक्त केल्याने संवाद सुलभ होण्यास मदत होऊ शकते. हा असा आठवडा असू शकतो जिथे तुम्हाला शेअरिंगची खरी शक्ती जाणवते. एकंदरीतच सिंह राशीसाठी हा आठवडा शुभ असेल.